श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 28 ऑक्टोबरला आहे कोजागिरी पौर्णिमा आणि या दिवशी आपल्याला काही वस्तूंपैकी एक वस्तू तरी घरी आणायची आहे, ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल, आपल्याकडे धन वैभव येईल, तसेच आपल्या घरामध्ये अखंड सुख शांती आणि समृद्धी नांदेल. तर यापैकी तुम्ही कोणतीही एक वस्तू यासाठी घरी आणू शकता. आपल्याला कष्ट हे प्रामाणिकपणे करायलाच हवेत, परंतु आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी तर यासाठी आपल्या घरामध्ये या वस्तू असायलाच हव्यात. माता लक्ष्मी ही सुद्धा कष्ट करणाऱ्यांवरच कृपा करत असते. तर कोणत्या वस्तू या आपल्या घरामध्ये असायला हव्यात याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. पहिली वस्तू आहे ती म्हणजे माता लक्ष्मीची मूर्ती, जी प्रत्येकाच्या देवघरामध्ये असते. परंतु अजूनही तुमच्याकडे जर माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ही मूर्ती खरेदी करू शकता. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण आहे, परंतु चंद्रग्रहण हे रात्री आहे, त्यामुळे दिवसा तुम्ही या वस्तूंची खरेदी करून आपल्या देवघरामध्ये स्थापना करू शकता. माता लक्ष्मीची मूर्ती घेताना ती मूर्ती कधीही उभी नसावी, तर मूर्ती ही नेहमी बसलेली असावी. तर अशी मूर्ती खरेदी करावी. ती पितळेची किंवा पंचधातूची असावी. तुमच्याकडे जर माता लक्ष्मीची मूर्ती ऑलरेडी असेल तर तुम्ही चांदीचा शिक्का घेऊ शकता. ज्या चांदीच्या शिक्क्यामध्ये माता लक्ष्मी मध्यभागी, तिच्या एका बाजूला गणपती बाप्पा आणि दुसऱ्या बाजूला सरस्वती, तर असा शिक्का खरेदी करू शकता. किंवा मध्यभागी माता लक्ष्मी आणि तिच्या दोन्ही बाजूला शुभ लाभ असे लिहिलेले असेल तर असा शिक्कासुद्धा तुम्ही खरेदी करून आपल्या देवघरामध्ये ठेवू शकता. हा शिक्का तुम्ही तुमच्या पर्स किंवा पॉकेटमध्ये तसेच तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता. शिक्का सर्वप्रथम देवघरामध्ये ठेवा. त्यावरती 3 वेळेला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, अक्षता फूल अर्पण करायचं आहे आणि यानंतर एक दिवस देवघरामध्ये शिक्का तसाच ठेवून दुसऱ्या दिवशी तुम्ही तो तुमच्या पर्स पॉकेट किंवा तिजोरीमध्ये ठेवायचा आहे आणि शिक्का उचलताना तो आपल्या कपाळाला लावून त्यानंतरच तो पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये गुपचूप ठेवायचा आहे. यानंतर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे कलश. तुमच्या देवघरामध्ये अजूनही मंगल कलशाची स्थापना झालेली नसेल, तुम्ही तो मंगल कलश देवघरामध्ये अजूनही स्थापित केला नसेल तर तुम्ही तांब्याचा कलश हा खरेदी करू शकता आणि मंगल कलशाची स्थापना आपल्या देवघरामध्ये करू शकता. पौर्णिमेचा हा मुहूर्त मंगल कलशाची स्थापना करण्यासाठी अतिशय शुभ मानला जातो. त्याप्रमाणेच तुम्ही चांदीचा छोटा कलशसुद्धा आणू शकता, ज्यामध्ये रेडीमेड आंब्याची पाने, त्यावरती नारळ, तर असा कलश येतो. असा कलशही आपण आपल्या देवघरामध्ये ठेवू शकतो. यानंतरची वस्तू आहे ते म्हणजे चांदीचे निरंजन. चांदीचे निरंजन सुद्धा आपण आपल्या देवघरामध्ये आणून ठेवू शकतो. चांदी ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, त्यामुळे जर चांदीचे निरंजन आपण आपल्या देवघरामध्ये ठेवले तर आपल्या घरामध्ये धनधान्यामध्ये नक्कीच वाढ होते. यानंतरची सर्वात महत्त्वाची वस्तू आहे ती आहे श्रीयंत्र. श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीचा अंश आहे. ज्या घरामध्ये श्रीयंत्र असते त्या घरात लक्ष्मीच्या आगमनात कोणताही अडथळा येत नाही. श्रीयंत्राचा प्रभाव खूप आहे. श्रीयंत्रामुळे व्यक्तीला हवे ते सर्व प्राप्त होते, सर्व अडथळे दूर होतात, धनप्राप्तीचे नवीन मार्ग सापडतात. श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचे आसन आहे. हिंदू धर्मशास्त्रात श्रीयंत्रासारखे दुसरे कुठलेच यंत्र नाही. श्रीयंत्रामध्ये महालक्ष्मी म्हणजे धनाची देवी, महाकाली म्हणजे शक्तीची देवी आणि महासरस्वती म्हणजे ज्ञानाची देवी, तर या शक्तींचा वास आहे. धनलक्ष्मीची कृपा मिळावी म्हणून श्रीयंत्राची पूजा केली जाते. असे हे श्रीयंत्र अजूनही तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ते घरी आणून त्याची स्थापना करू शकता. यामुळे आपला घरातील दारिद्र्याचा नाश होतो. श्रीयंत्राची स्थापना आपण घरात केली तर आपल्या घरामध्ये अष्टलक्ष्मी वास करतात. तसेच श्रीयंत्रावरती आपण पौर्णिमा, शुक्रवारी, तर अशा ठराविक दिवशी कुंकुमार्चन करायचे असते. याचे सुद्धा अतिशय चांगले असे परिणाम आहेत. त्यामुळे श्रीयंत्र हे आपल्या देवघरामध्ये नसेल तर तुम्ही नक्कीच कोजागिरी पौर्णिमेला ते स्थापित करू शकता. ज्या ठिकाणी श्रीयंत्र आहे तर त्या ठिकाणीच कमळगट्ट्याची माळसुद्धा असायला हवी. त्यामुळे तुम्ही कमळगट्ट्याची माळ तुमच्याकडे नसेल तर ही सुद्धा खरेदी करू शकता. कमळगट्टा म्हणजे कमळाच्या बिया आणि ही माळ आपण श्रीयंत्रावरती जर ठेवली तर याचे खूप फायदे आहेत. ही माळ श्रीयंत्रावर ठेवणे म्हणजे 108 कमळाची फुले माता लक्ष्मीला अर्पण केल्यासारखे आहे. महालक्ष्मीला कमळगट्टा अतिशय प्रिय आहे.
मंत्र, जप, साधना, उपासना यासाठी सुद्धा ही माळ वापरली जाते. त्यामुळे तुम्ही जर या माळेचा वापर करून लक्ष्मीच्या कोणत्याही मंत्राचा जप केला तर घरातील दारिद्र्य दूर होते आणि तुम्हाला यश, कीर्ती आणि समृद्धी मिळते. यानंतरची वस्तू आहे ती आहे कवड्या. कवडी ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि कवड्या ह्या धनदायक मानल्या आहेत. कवड्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी कवड्यांची घरामध्ये स्थापना केली जाते. कवड्या या पांढऱ्या, पिवळ्या आणि तपकिरी असतात, परंतु पिवळ्या रंगाच्या कवड्या या माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत. त्यामुळे 5 किंवा 7 पिवळ्या रंगाच्या कवड्या घरी आणून एका प्लेटमध्ये तांदूळ ठेवून त्यामध्ये या कवड्या तुम्ही स्थापित करू शकता. माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्या घरावरती राहावी तर यासाठी आपण आपल्या मुख्य दरवाजाला कवड्यांचे तोरण सुद्धा लावू शकतो. तशाच या कवड्या आपण आपल्या तिजोरीमध्ये पैसे ठेवण्याच्या ठिकाणी सुद्धा ठेवू शकतो. यानंतरची वस्तू आहे ते म्हणजे कुबेर यंत्र. कुबेर यंत्र म्हणजे स्वतः कुबेर देव आहेत आणि आपल्याला माहीत आहे की माता लक्ष्मीप्रमाणेच कुबेर हे सुद्धा धनाची देवता आहेत. कुबेर यंत्रामध्ये भरपूर ऊर्जा असते. घरामध्ये पैसा येत नाही, पैसा आला तर तो टिकत नाही. घरामध्ये सदैव सुख असावे, घरातील धनामध्ये वाढ व्हावी तर यासाठी कुबेर यंत्र घरामध्ये स्थापन करावे. ते उत्तर दिशेला असावे आणि यामुळे आपले भाग्य उजळते. कुबेर यंत्र तुम्ही तुमच्या घरात, ऑफिसमध्ये, दुकानात कुठेही ठेवू शकता. यानंतरची वस्तू आहे ती आहे घंटी. तुमच्याकडे जर अजूनही घंटी नसेल तर ती घंटी ही प्रत्येकाच्या देवघरामध्ये असायलाच हवी. घंटानाद केल्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मकता येते आणि घंटानादामुळे दैवी शक्ती या आकर्षित होत असतात. घंटीमध्ये सरस्वतीचा वास आहे, तसेच ब्रह्मदेव आणि रुद्रदेव हे सुद्धा घंटीमध्ये वास करतात. त्यामुळे घंटी ही सुद्धा आपल्या देवघरामध्ये असायला हवी. यानंतरची वस्तू आहे ती आहे गजलक्ष्मी. गजलक्ष्मी म्हणजे हत्तीच्या मूर्ती. लक्ष्मी प्राप्तीसाठी घरामध्ये गजलक्ष्मीची स्थापना केली जाते आणि गजलक्ष्मी घेताना नेहमी त्या 2 घ्यायच्या असतात. गजलक्ष्मी कधीही एक सिंगल अशी घ्यायची नाही, तर त्या 2 घ्यायच्या आणि पितळेची किंवा पंचधातूची किंवा चांदीची गजलक्ष्मी असावी. तुम्हाला चांदीची गजलक्ष्मी घेणे हे प्रत्येकाला शक्य नसते, त्यामुळे पितळ किंवा पंचधातूची गजलक्ष्मी घ्या. आणि या गजलक्ष्मीवरती वस्त्र असायला हवे. तसेच त्या घेताना छोट्या आकाराच्या आणि सोंड वर असलेल्या घ्यायच्या आहेत. त्यांचे पाय हे पुढे मागे म्हणजे हत्ती ज्याप्रमाणे चालतो तेव्हा त्याचे जसे पाय असतात तर त्याप्रमाणे त्या मूर्तीचे पाय असावेत. गजलक्ष्मी यासुद्धा समृद्धीचे प्रतीक आहेत. त्यामुळे गजलक्ष्मी जरी तुमच्याकडे नसतील तरी तुम्ही त्या घेऊ शकता. तुमच्या हॉलमध्ये त्या तुम्ही ठेवू शकता किंवा देवघरात ठेवल्यात तरीसुद्धा चालेल. यानंतर आहे ते म्हणजे दक्षिणावर्ती शंख. हिंदू धर्मशास्त्रानुसार घरामध्ये दक्षिणावर्ती जर शंख असेल तर त्या घरामध्ये सदैव धन आणि समृद्धीचा वास असतो. वास्तुशास्त्रानुसार जर दक्षिणावर्ती शंखाची विधिवत पूजा करून लाल कपड्यात गुंडाळून तो शंख जर आपण घरात ठेवला तर घरात पैशाची कमतरता कधीही भासत नाही. घरातील सर्व वास्तुदोष दूर होतात. नकारात्मक शक्ती ही घरामध्ये प्रवेश करत नाही. तसेच तुम्ही दक्षिणावर्ती शंखाची स्थापना ही देवघरात सुद्धा करू शकता. यानंतर आहे ते आहे गोमती चक्र. ज्योतिषशास्त्रात गोमती चक्राचे अतिशय उपयुक्त दगड तर असा उल्लेख केला आहे आणि ज्या घरामध्ये गोमती चक्र असते तर त्या घरातील सर्व समस्या दूर होतात. मुलांच्या शिक्षणात, नोकरीत काही जर अडचणी येत असतील तर सोमवारी 11 गोमती चक्रे घेऊन गंगाजलाने ती स्वच्छ धुवून लाल कपड्यामध्ये बांधून ती मुलांच्या खोलीत ठेवावीत. कवड्याप्रमाणेच गोमती चक्र हे सुद्धा आपण देवघरामध्ये सुद्धा ठेवू शकतो. यानंतर तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कोणती वस्तू खरेदी करू शकता तर ती म्हणजे कासव. आपण बघतो की प्रत्येक मंदिराच्या बाहेर आपण कासवाला बघत असतो. तर भगवान कुबेरासोबत घराच्या उत्तरेला जर आपण कासव ठेवले तर याचा सुद्धा अधिक प्रभाव असतो. कासवाला रक्षक मानले आहे. तसेच कासव जे आहे तर ते संपत्तीचे प्रतीक आहे. तुम्ही कासव घेत असाल तर ते धातूचेच घ्या. क्रिस्टलचे सुद्धा कासव असते. जर क्रिस्टलचे कासव असेल तर असे कासव हे पाण्यात ठेवावे लागते आणि ज्या कासवाच्या पोटावरती अंक नाहीत असे जरी धातूचे कासव असेल तरी ते पाण्यातच ठेवावे. आणि ज्या धातूच्या कासवाच्या पोटावरती अंक आहेत तर असे जे कासव आहे ते एका प्लेटमध्ये तांदूळ ठेवून त्या तांदळामध्ये ठेवावे. कासव ठेवताना कासवाचे तोंड हे नेहमी देवाकडे असावे. तर कासवाची जर स्थापना तुम्ही तुमच्या देवघरात अजूनही केली नसेल तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी नक्की करा. हा अतिशय चांगला मुहूर्त आहे. यानंतर आहे ते आहे स्वस्तिक चिन्ह.
जे आपण आपल्या मुख्य दरवाजावर काढतो, तर तुम्ही मेटलचं स्वस्तिकसुद्धा खरेदी करू शकता. कारण काही गोष्टी ह्या थोड्याशा महाग आहेत, तर काही गोष्टी ह्या अगदी परवडणाऱ्या आहेत. त्यामुळे तुम्हाला ज्या गोष्टी परवडतील त्या वस्तूंची तुम्ही खरेदी करू शकता. आता यानंतर आहे ते आहे मोरपीस आणि बासरी. तर मोरपीस हे सुद्धा आपले भाग्य बदलत असते. मोरपीस जर आपण आग्नेय कोपऱ्यामध्ये ठेवले तर घराच्या उत्पन्नात वाढ होते. घरात अचानक कोणतीही पीडा येत नाही. कालसर्पदोष दूर करण्याची अपार शक्ती ही मोरपिसामध्ये आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या देवघरात मोरपीस ठेवू शकता किंवा धार्मिक पुस्तकांमध्ये मोरपीस जरी ठेवले तरीसुद्धा चालेल. आणि त्याप्रमाणेच तुम्ही बासरीसुद्धा खरेदी करू शकता. बासरी ही बांबूची तसेच चांदीची सुद्धा असते. चांदीची बासरी तुम्हाला घेणे शक्य असेल तर चांदीची बासरी घ्या. ज्या घरात चांदीची बासरी असते तिथे पैशाची कधीच कमी पडत नाही. आणि बांबूची बासरी जरी घेतली तरीसुद्धा तीसुद्धा लाभदायक आहे. बांबूची बासरी आपली उन्नती करते. शिक्षण, नोकरी, व्यवसायात आपल्याला यश मिळते. त्यामुळे मोरपीस, बासरी तर या गोष्टी जर आपल्या घरात नसतील तर यासुद्धा आपण आपल्या घरी कोजागिरी पौर्णिमेला आणून त्याची स्थापना ही आपल्या घरामध्ये करू शकतो. व्हिडिओमध्ये ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्यातील तुम्ही 2 वस्तू घेऊ शकता, 3 घेऊ शकता किंवा किमान यातील एक वस्तू जी आपल्या देवघरामध्ये नाही, आपल्या घरामध्ये नाही, तर ती वस्तू कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी घेऊन त्याची स्थापना आपण आपल्या घरामध्ये करू शकतो. यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल आणि आपल्या घरामध्ये ती अखंड वास करेल.